आमचा प्रयत्न आहे की सगळी मदत ही शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यामध्ये मिळाली पाहिजे, अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळणार, पुढच्या आठवड्यात मदतीची घोषणा करणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। बँकांना पूरग्रस्तांकडून वसुली करू देणार नाही, पूरग्रस्तांना 2 ते 3 महिने त्रास होणार नाही ही काळजी घेऊ, मुख्यमंत्र्यांचा पूरग्रस्त शेतकऱ्यांना शब्द। पूरस्थितीचा राज्यातील 26 जिल्ह्यांना फटका, जवळपास 32 लाख हेक्टर जमिनीचं नुकसान, मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांची राज्य मंत्रिमंडळ बैठकीत माहिती। अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी डीपीडीसीच्या निधीतून खर्चाला मंजुरी, जिल्हा नियोजन निधीतून कमाल 5% निधी खर्च करण्याची तरतूद। न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट, पूरग्रस्त शेतकऱ्यांना बँकेने पाठवलेल्या कर्जाच्या नोटीसीची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवताच मंत्री सरनाईकांनी घेतली दखल, तातडीने नोटीस मागे घेण्याची सूचना। मुंबईतील दसरा मेळावा हा ठाकरेंच्या शिवसेनेचाच, बाकी सगळं बोगस, तर शिंदेंनी अहमदाबाद किंवा सुरतमध्ये मेळावा घ्यावा, संजय राऊतांचा शिंदेंवरती हल्लाबोल। गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे घनसावंगी, परतूर आणि अंबडमध्ये पूरस्थिती, अनेक गावांना पुराचा वेढा, पूरस्थितीची ड्रोन दृश्य समोर। अहिल्यानगरमधील अझदुद्दीन ओवेसींची आजची सभा रद्द, 9 ऑक्टोबरला होणार सभा, कोठला गावातील तणावामुळे सभा पुढे ढकलली। मी कुठल्याही प्रकारची खोटी कामं केली नाहीत, कुणी कितीही आरोप केले तरी मी विचलित होत नाही, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा आरोप करणाऱ्यांना जोरदार टोला। उद्यापासून आंतरराष्ट्रीय विमानतळावरती इमिग्रेशनची प्रक्रिया होणार आणखीन सोपी, फॉर्म भरण्याच्या कटकटीपासून सुटका, डिजिटल अरायव्हल सिस्टीममुळे प्रक्रिया होणार जलद। नमस्कार, मी अमित गद्रे, तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत आणि बुलेटिनची सुरुवात शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या बातमीने आपण करूया। शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय, तर पुढच्या आठवड्यात मदतीची घोषणा करणार, बँकांना पूरग्रस्तांकडून कर्ज वसुली करू देणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। दरम्यान पूरग्रस्तांना 2 ते 3 महिने त्रास होणार नाही याची काळजी घेऊ, तसंच दुष्काळी टंचाईबाबतच्या सवलती मिळणार असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। नुकसानाचे आढावा 2 ते 3 दिवसात पूर्ण होतील, त्यानंतर नुकसानीचे सर्व आकडे आले की मदतीबाबत ठरवू असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं, दिल्लीच्या मदतीची वाट न पाहता मदत करणार असाही त्यांनी उल्लेख केलाय। दरम्यान केंद्र सरकारकडून पूर्ण मदतीचं आश्वासन असल्याचाही मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केलाय। आरोग्य किटसह गहू, तांदूळ, डाळ देणार असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये जी अतिवृष्टी झाली आणि त्यामध्ये शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालं, या संदर्भात एक आढावा आम्ही घेतला। जवळपास 60 लाख हेक्टरचं नुकसान हे झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। पहिल्या टप्प्यातलं जे काही नुकसान होतं ऑगस्टपर्यंतचं, त्याकरता 2215 कोटी रुपये हे राज्य सरकारने वितरित करणं चालू केलेलं आहे। ई-केवायसीचे जी काही अट होती ती शिथिल करून ॲग्रीस्टॅकच्या रेकॉर्डप्रमाणेच हे पैसे देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि त्या संदर्भातली कारवाई आम्ही सुरू केलेली आहे। शेतकऱ्यांना करावयाची मदत असेल, जी खरडून गेलेली जमीन आहे त्याच्याकरता करायची मदत असेल, विहिरींच्या संदर्भात करायची मदत असेल, घरांच्या संदर्भातली मदत असेल, तातडीची मदत जी आपण सुरू केली आहे त्या संदर्भातले निर्णय असतील, वेगवेगळ्या प्रकारे ज्या ज्या प्रकारचं नुकसान झालेलं आहे त्या सगळ्या नुकसानाच्या संदर्भात एक कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी तयार करून
आणि ही सगळी जी काही मदत आम्ही करणार आहोत ही पुढच्या आठवड्यामध्ये त्या संदर्भातली घोषणा आम्ही करू आणि शक्यतोवर आमचा प्रयत्न आहे की सगळी मदत ही शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यामध्ये मिळाली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. तसाच निर्णय मंत्रिमंडळाने घेतलाय. सातत्याने ओला दुष्काळाची मागणी होत असते, पण मॅन्युअलमध्ये ओला दुष्काळ कुठेही नाही. आजपर्यंत कधी ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही. तथापि आम्ही हा निर्णय घेतला की ज्यावेळी दुष्काळ पडतो त्यावेळी ज्या ज्या उपाययोजना आणि सवलती आपण देतो त्या सगळ्या सवलती आता यालाही म्हणजे दुष्काळ तर त्याला टंचाई म्हणतो आपण, तशाच प्रकारची दुष्काळी टंचाई पडली आहे असं समजून त्या सगळ्या सवलती याही वेळी लागू करण्याचा निर्णय हा राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे. दिल्लीने पूर्ण मदत करायचा निर्णय केलेला आहे, पण त्याकरता आपल्याला आपला जो काही प्रस्ताव आहे तो पाठवावा लागतो आणि आपला प्रस्ताव पाठवण्याकरता जोपर्यंत आपला डेटा सगळा कंपाईल होत नाही तोपर्यंत आपला प्रस्ताव पाठवला जाऊ शकत नाही. मात्र दिल्लीच्या मदतीची वाट न पाहता आपण मदत सुरू केलेली आहे, पुढेही ती करणार आहोत. दिल्लीतनं तो पैसा आपल्याला रिएम्बर्समेंटमध्ये मिळतो. आरोग्य किट देखील आम्ही देणार आहोत. त्याच्यासोबत विशेषतः गहू, तांदूळ, डाळ आणि इतर बाकी अनेक महत्वाच्या वस्तू याचीही किट ही आम्ही देणार आहोत, जेणेकरून आता ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना पुढच्या महिना 2 महिने त्रास होऊ नये अशा प्रकारची व्यवस्था आम्ही करतो. एकाच जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे नोटीसच्या संदर्भात त्या ठिकाणी आणि काही नोटिसेस जुन्या आहेत त्या नोटिसेसचं आमच्या निदर्शनास आलंय. तिथे बँकांना सांगितलंय, सगळीकडे बँकांना अतिशय स्पष्ट निर्देश दिलेले आहेत, कुठेही वसुली आम्ही करू देणार नाही. दरम्यान आज कॅबिनेट बैठकीची सुरुवात होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचना दिल्यात. आपण दुष्काळाच्या सर्व सवलती लागू करू असंही मुख्यमंत्री म्हणाले. तसा निर्णय सरकार जाहीर करणार आहे. सर्व मंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांच्या सूचनेला तात्काळ संमती दिली आहे अशी खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. तर आज कॅबिनेट बैठक पार पडली. अतिशय महत्त्वाची बैठक खरं तर आजची होती, कारण पूरस्थितीनंतर ही बैठक होती. तर या बैठकीची सुरुवात होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचना दिल्या. आपण दुष्काळाच्या सर्व सवलती लागू करू असंही मुख्यमंत्री म्हणाले. तसा निर्णय सरकार जाहीर करणार असंही फडणवीसांनी सांगितलंय. तर सर्व मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या या सूचनेला तात्काळ संमती दिलेली आहे. त्यामुळे आजच्या कॅबिनेटनंतर अतिशय महत्त्वाचे अपडेट्स आपण सध्या बघतोय. आजच्या कॅबिनेटची सुरुवात जी झाली त्याच वेळेला फडणवीसांनी या सूचना दिलेल्या आहेत. तुषार रुपणवर आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत. तुषार, खरं तर आजची कॅबिनेट अतिशय महत्त्वाची, कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी यात घडल्यात? आजच्या कॅबिनेट बैठकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं, कारण की मराठवाड्यामध्ये आताही अतिवृष्टीची स्थिती आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी